तर मित्रांनो, ही जास्त टाईम न लागणारी भाजी 5 ते 7 मिनटामध्ये बनणारी भाजी आहे ही तांदुळाची भाजी। ह्याच्यामध्ये आपण लसूण आणि मिरची आणि मीठ एवढंच फक्त टाकणार आहोत आणि याच्यामध्येच ही मस्तपैकी बनणारी भाजी आहे। तर चला सुरुवात करूया आपण। बारीक अशी कापून घ्यायची आधी सुरुवातीला भाजी। तर पाणी टाकून व्यवस्थित अशी धुवून घ्यायची। धुवून घेतलेली आहे, अशी स्टेन केली, पूर्ण पाणी बाजूला काढलं त्याच्यामधील। आता आपण गॅस पेटवून घेऊया, कढई ठेवूया तापण्यासाठी आणि कढईमध्ये तेल टाकून घेऊया। तेल गरम झालेलं आहे आणि लसूण पण आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहोत। तर लसूण आपण भाजलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण मिरच्या टाकत आहोत। लसूण असा एकदम मस्त ब्राउनिश कलर आलेला आहे त्याला। आता चवीपुरतं आपण मीठ टाकून घेऊया। आता याला झाकून ठेवूया। तर भाजी आपली मस्तपैकी झालेली आहे। तर आपण सर्व केलेली आहे। मिरचीचा आपण घरगुती बनवलेला खरडा आहे, हा पण आपण घेऊया। रानभाजी सोबत खूप छान लागतो। आणि ज्वारीची बनवलेली भाकरी आहे। तर चला करूया सुरुवात आता। तर मित्रांनो, आपण आता भाजी मम्मीला वाढलेली आहे। कांदा, ज्वारीची भाकर, तांदूळाची भाजी, खरडा, त्यासोबत आपण खिचडी भात पण बनवलेला आहे। तर सुरुवात करूया। मम्मी, कशी झाली भाजी? छान झाली भाजी, मस्त। तर भाजी छान झालेली आहे। धन्यवाद।